विधानसभा निवडणुका महिनाभर पुढे ढकलल्या जाऊ शकतात. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असं म्हणतात. सरकारकडून निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय असं पाटलांचं भाकीत आहे. नोव्हेंबरमध्ये निवडणुका घेण्यासंदर्भात सरकारचे प्रयत्न सुरू आहेत असं देखील जयंत पाटील यांचं वक्तव्य आहे. माझी तर शंका अशी आहे की महाराष्ट्र सरकार थोडंसं घाबरलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना ऑक्टोबरमध्ये ड्यू असणारी निवडणूक नोव्हेंबरमध्ये घेण्याची बुद्धी व्हायला लागलेली आहे आणि त्यांना आणखीन वेळ मागून घेत आहेत ते. आणि माझा असा अंदाज आहे की नोव्हेंबरच्या 15-20 तारखेच्या दरम्यानच हे निवडणूक घेऊ शकतील. त्याच्या आधी 3 महिन्यात ज्या काही घोषणा केलेल्या आहेत त्याचे जास्तीत जास्त पैसे वाटण्याचं काम तिजोरीतनं हे सरकार करेल. घाबरताय कशाला? तुमचे नेते ज्या गतीने शरदचंद्र पवारांची वाक्य आहेत, मी तर तुमच्या मीडियाच्या मित्रांना आणि तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला नम्रपणे सांगू इच्छितो, हे भंपक लोक आहेत, त्यांची वाक्य रचना आणि वाक्य लक्षात ठेवा. निवडणूक आयोग ज्या तारखा ठरवणार आहेत त्याच्याबद्दल भ्रम पसरवणे आणि स्वतःच्या भीतीचं जाहीर प्रदर्शन करणे, घाबरलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट. आणि मी कालही एका चॅनलला म्हटलं, आज पुन्हा सांगतोय, जशा जशा निवडणुका जवळ येतील महाराष्ट्र विकास आघाडीचं अस्तित्व संपुष्टात येईल, जागा वाटपामध्येच संपुष्टात येईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.